नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळी हंगाम म्हटलं की तापमान वाढतं आणि अशा तापमानात उन्हाळ्यामध्ये काही विशेष पिकं असतात, ती जर आपण घेतलीत तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। पण त्यासाठी नियोजन काटेकोर असावं। नेमकं काय काय करायचं बरं या उन्हाळी हंगामात? तर सुरुवात करताना पिकं निवडणं, कोणती पिकं घ्यायची, परत जमीन कशी असावी, मशागत कशी करायची, बीज प्रक्रिया कशी करायची, खत, पाणी व्यवस्थापन, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपण आजच्या कार्यक्रमातनं समजून घेणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळी हंगामातील पिकांचं नियोजन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर आदिनाथ ताकटे यांना। मृदुशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। डॉक्टर आदिनाथ ताकटे गेली 25 वर्ष कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विविध वर्तमानपत्र, मासिकं यामध्ये त्यांनी विपुल लेखन केलंय आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून नेहमीच ते सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा हा हंगाम आणि महत्त्वाची पिकं आणि महत्त्वाचा विषय। आता सुरुवातीला मला असं सांगा की नेमकं उन्हाळ्यात जी पिकं असतात त्यांचं उत्पादन कमी येतं, तर काय कारण आहे यामागे? शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं सातत्यानं बदलणारं हवामान, योग्य अंतरावर पेरणी न करणं, योग्य वेळी पेरणी न करणं, याशिवाय सेंद्रिय खतं, जैविक खतं या खतांचा वापराचा अभाव, रासायनिक खत वापरामध्ये असलेलं असंतुलन ही महत्त्वाची कारणं आहेत। पण त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं जे कारण आहे ते उन्हाळी हंगामामध्ये पाण्याची असलेली कमतरता, यामुळं प्रामुख्यानं उत्पादन हे कमी येतं। याशिवाय उन्हाळी हंगामामध्ये जे शिफारशीत केलेले वाण आहेत त्या वाणांची उपलब्धता नसणं हे एक महत्त्वाचं कारण आहे। या कारणांमुळे उन्हाळी हंगामातील पिकाचं उत्पादन हे कमी आल्याचं आपल्याला दिसून येतं। बरं, आता आपण उन्हाळी हंगामातलं एक महत्त्वाचं कडधान्य वर्गीय जे पीक आहे मूग, याचा विचार सुरुवातीला करूया। नेमकी ही मूग आहे, याची जर आपल्याला पेरणी करायची असेल तर जमीन कशी असावी, पेरणीपूर्वी आपण जमिनीची मशागत कशा स्वरूपात करावी? शेतकरी बंधूंनो, कमी पाण्यात, कमी दिवसात, कमी खर्चात आणि कमी श्रमात येणारं हे महत्त्वाचं उत्पादन देणारं पीक। अगदी कमी दिवस म्हणजे 65 ते 70 दिवसात भरमसाठ पैसा देणारं हे पीक जर शेतकऱ्यांना गांभीर्यानं केलं तर निश्चितपणे त्याला चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकतं। सर्वसाधारणपणे पेरणी, नांगरणी, हलकी नांगरणी करावी। कुळवाची पाळी देताना सर्वसाधारणपणे 5 ते 10 टन शेणखत हे शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी द्यावं। त्यानंतर अशा रीतीनं मशागत केल्यानंतर सर्वसाधारणपणे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या दरम्यान, म्हणजेच 20 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान आपण पेरणी करायला हवी। जर पेरणी अगोदर केली तर थंडीच्या काळात पीक सापडतं आणि त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होतो। पेरणी उशिरा केली तर पीक उन्हाळ्यात म्हणजेच मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते। त्यामुळं शिफारशीत केल्याप्रमाणे 20 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत आपण ही पेरणी करायला हवी। अशा रीतीनं या मुगाची आपण पेरणी करायला हवी। नक्की योग्य वेळ आणि योग्य अंतरही तितकंच महत्त्वाचं आहे। नक्कीच। आणि साधारणतः हेक्टरी बियाणांचं प्रमाण हेही महत्त्वाचं आहे, काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे
आपण जमिनीचा विचार केला तर उत्तम निचऱ्याची मध्यम जमिनीमध्ये आपण पेरणी करावी. पाणथळ जमीन, चोपन्न जमीन अशा जमिनीमध्ये याची पेरणी करू नये. हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं प्रति हेक्टरी आपण पेरणी करता वापरायला हवं. लागवडीचं अंतर सर्वसाधारणपणे 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवावं. अशा रीतीनं आपण पेरणी 2 चाड्याच्या पाभरीनं करावी, म्हणजेच आपल्याला खत आणि बियाणं एकाच वेळी पेरता येतील. अशा रीतीनं आपण या मुगाची पेरणी करावी. बरं, आता उन्हाळी मुगाची जी पेरणी आहे ती आपण सांगितली कशा रीतीने करायची. वाण हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर नक्कीच. वाण नेमकं कोणतं घ्यावं आणि बीज प्रक्रिया हाही एक महत्त्वाचा विषय आपण सांगूया. निश्चितच. शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं या 4ही कृषी विद्यापीठानं मुगाचे भरपूर असे वाण प्रसारित केलेले आहेत. उन्हाळी हंगामाची पेरणी करताना वैभव, पुसे वैशाखी, BPMR 145, BM2, BM1, त्यानंतर उत्कर्ष आणि नुकताच प्रसारित झालेला फुले सुवर्ण हा वाण एकाच वेळी तोडणीस येतो. या वाणांची प्रामुख्यानं आपण जर पेरणी केली तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे येऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, पूर्वी कोपरगाव 1 आणि हे वाण प्रामुख्यानं भुरी रोगाला बळी पडायचे. हे वाण S81 वाण आहे. हे दोन्ही वाण शेतकऱ्यांनी पूर्वी आपण पेरत असलो तरी भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं हे वाण आत्ता पेरू नयेत. आता जे नमूद केलेले वाण आहेत या वाणांचा प्रामुख्यानं आपण जर वापर केला तर निश्चितपणे विशेषतः फुले सुवर्ण हे वाण एकाच वेळी तोडणीचे असल्यामुळं आपल्याला हार्वेस्टिंग करणं अत्यंत सोपं जातं. अशा रीतीनं आपण या वाणांची पेरणी करायला हवी. बीज प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं मँकोझेब 2 ग्रॅम किंवा कार्बेंडेजिन 3 ग्रॅम किंवा थायरम 5 ग्रॅम या बुरशीनाशकाची आपण प्रक्रिया केली, किंवा 5 ग्रॅम बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आपण बीज प्रक्रियेसाठी वापरावं. ही बीज प्रक्रिया केल्यानंतर 1 तासाने सर्वसाधारणपणे 25 ग्रॅम रायझोबियम अधिक 25 ग्रॅम PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू या जैविक खतांची आपण बीज प्रक्रिया करावी. हे बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण सावलीत वाळवावं आणि त्यानंतर या मुगाची पेरणी करावी. आता उन्हाळी मुगाचं खत व्यवस्थापन हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कारण खतामध्ये जास्त पैसेही जातात आणि निश्चितच. वारेमाप जर त्याचा उपयोग केला गेला तर तेही नुकसानीचं होतं. तर काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम पूर्वीच्या पिकाला जर आपण शेणखत दिलं असेल तर शेणखत द्यायची आवश्यकता नसते. तरी पण आपल्याला उत्पादन चांगलं ठेवायचं आहे, जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर 5 ते 10 टन शेणखत प्रति हेक्टरी शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी देणं आवश्यक आहे. त्यानंतर पेरणी करताना 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 15 ते 20 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं, किंवा 100 किलो डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे 2 गोण्या DAPच्या देणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीनं पेरणीच्या वेळी ही खतं द्यायची आहेत. आपल्याला उत्पादनात वाढ करायची असेल तर पीक ज्यावेळेस फुलोऱ्यात येतं त्यावेळेस 2% युरियाची मात्रा ही फवारणीच्या माध्यमातून द्यायची आहे. ज्यावेळेस पीक दाणे भरायची अवस्था असेल त्यावेळेस 2% डाय अमोनियम फॉस्फेट याची फवारणी केली तर निश्चितच आपल्याला मुगाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे आल्याचं आढळून येईल. बरं, आता उन्हाळी हंगामातलं तेलबियांमधलं एक महत्त्वाचं पीक म्हणजे भुईमुग. तर आता भुईमुगाचा जर विचार करायचा झाला तर जमीन त्याच्यासाठी कशी असावी आणि पेरणीपूर्वी मशागत या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, त्याविषयी मार्गदर्शन करावं. शेतकरी बंधूंनो, भुईमुगाच्या पिकास सर्वसाधारणपणे मध्यम प्रकारची भुसभुशीत कॅल्शियमयुक्त आणि सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात असणारी जमीन आपण पेरणीसाठी निवडावी. हलकी जमीन असेल तर पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करायला हवं. याशिवाय पाणथळ जमीन किंवा अति खोल जमीन, भारी जमिनीमध्ये भुईमुगाची लागवड करू नये. ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची आहे किंवा नांगरणी करायची आहे त्यावेळेस
नांगरटीची खोली ही 12 ते 15 सेंटीमीटरपर्यंतच ठेवावी. नांगरणी जर खोल केली तर ज्यावेळेस पीक परिपक्व होतं म्हणजे त्याला शेंगा लागतात त्यावेळेस काढणीच्या वेळी ह्या शेंगा खाली जातात आणि ह्या काढताना ह्या जमिनीतच राहतात आणि त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होत असतो. त्यामुळं भुईमुगाची पेरणी करताना पूर्व मशागत करताना नांगरटीची खोली ही अत्यंत महत्त्वाची आहे. अशा रीतीनं आपण ही नांगरट करायला हवी. भुईमुगाची जी पेरणीची वेळ आहे उन्हाळी भुईमुगाची, तर त्याची योग्य वेळ कोणती आहे आणि योग्य वेळेसोबतच त्याचं हेक्टरी प्रमाण, अंतर, एकूणच याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे पेरणी करताना 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान आपण भुईमुगाची पेरणी करावी. बियाणांच्या बाबतीत हेक्टरी प्रमाणात बघितलं तर आपल्याकडं उपट्या, पसऱ्या आणि निमपसऱ्या या जाती आहेत आणि शेंगदाण्याचा आकारही वेगवेगळा आहे. लहान आकाराचं बियाणं असेल तर 100 किलो प्रति हेक्टरी, मध्यम आकाराचं दाण्यांचा आकार असेल तर 125 किलो प्रति हेक्टरी, मोठ्या आकाराचे दाणे असेल तर 150 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण हे बियाणं पेरणीसाठी वापरायला हवं. एकंदरीतच महत्त्वाचा मुद्दा याबाबतीत सांगायचा म्हटलं तर पेरणी करताना रात्रीचं तापमान 18 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त असावं. ज्यावेळेस पीक फुलोरा अवस्थेत येतं त्यावेळेस फुलोरा अवस्थेमध्ये 24 ते 25 डिग्री टेम्परेचर हे असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच पेरणीचा योग्य काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शेंगा ज्यावेळेस भरतात म्हणजे सर्वसाधारणपणे 65 ते 70 दिवसाला शेंगा भरतात. अशावेळी तापमान हे अत्यंत महत्त्वाचं, म्हणजेच पेरणीचा कालावधी हा योग्य असेल तर निश्चित त्याचा परिणाम हा उत्पादनावर होत असतो. त्यामुळे पेरणीची योग्य काळ हा आपण राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, आता उन्हाळी भुईमुगामध्ये वाण हेही खूप महत्त्वाचं आहे. निश्चितच. वाण कोणतं निवडावं आणि बीज प्रक्रिया कशी असेल? शेतकरी बंधूंनो, आपल्या TV स्क्रीनवर आपण पूर्ण भुईमुगाच्या पिकाच्या बाबतीतील जी काही वाण उपलब्ध आहेत या वाणांची यादी आपल्या समोर स्क्रीनवर दिसते आहे. एकंदरीतच SB 11, फुले प्रगती, फुले उन्नती, फुले व्यास, फुले भारती, याशिवाय TAG 24, TG 26 या वाणांची आपण उन्हाळी हंगामात पेरणी केली तर निश्चितच आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. बीज प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर सर्वसाधारणपणे 2 ते 3 ग्रॅम मँकोझेब किंवा 3 ते 4 ग्रॅम थायरम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणं जर आपण चोळलं तर निश्चितपणे आपलं जे रोग आणि किडीपासून नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. याचबरोबर प्रति किलो बियाणास 25 ग्रॅम रायझोबियम, 25 ग्रॅम PSB म्हणजे स्फुरत विरघळणारे जीवाणू यांची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर आपण पेरणी करायला हवी. बरं, आता उन्हाळी हंगामातले जे भुईमुग आहे त्याचं खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग, काय समजून सांगाल? शेतकरी म्हणून एकंदरच हेक्टरी 10 टन शेणखत आपण कुळवाच्या पाळी देताना आपण द्यायला हवं. प्रति हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरत हे प्रति हेक्टरी आपल्याला पेरणीच्या वेळी द्यायचं आहे. याशिवाय 200 किलो जिप्सम हे आपल्याला पेरणी करता द्यायचं आहे. आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात या पिकाला असते. त्यामुळं याशिवाय दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते. विशेषतः गंधकाची गरज मोठ्या प्रमाणात असते, बोरॅक्सची पण गरज असते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य हे माती परीक्षणाच्या आधारे आपण ही द्यायला हवीत. आऱ्या येण्यापूर्वी या पिकास उर्वरित 200 किलो जिप्सम हे आपण द्यायला हवं. अशा रीतीनं आपण हे खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय आपल्याला उत्पादनात वाढ करायची असेल तर सर्वसाधारणपणे 25 किलो पालाश या
ची जर गरज असेल, आवश्यकता असेल, तर निश्चितपणे हे पालाश जर दिलं तर आपण उत्पादनात चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. नक्कीच. आता उन्हाळी हंगामातील भुईमुगाचं नियोजन करत असताना आपण अशा कोणत्या महत्त्वाच्या ठळक आणि विशेष बाबी शेतकरी बांधवांना सांगाल की त्या त्यांनी करणं गरजेचं आहे? शेतकरी बंधूंनो, पिकांच्या संवेदनशील अवस्था आहेत भुईमुगाच्या, ह्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. सर्वप्रथम फुलोरा केव्हा येतो? जनरली भुईमुगाच्या पिकास 22 ते 30 दिवसाच्या दरम्यान फुलोरा येतो. आऱ्या 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान येतात आणि पीक वाढीसाठी म्हणजे शेंगा 65 ते 70 दरम्यानच्या येतात. या तीनही अवस्था महत्त्वाच्या आहेत आणि या तिन्ही अवस्थांमध्ये पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. ही पहिली बाब. दुसरी बाब, ज्यावेळेस फुलोरा येणार असतो भुईमुगाच्या पिकास त्यावेळेस ताण देणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे सर्वसाधारणपणे 22 ते 30 दिवसाच्या दरम्यान याला फुलोरा येतो. त्या अगोदर पाण्याचा ताण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आऱ्या 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान येतात. आऱ्या येत असताना किंवा येण्यापूर्वी आपण अंतर्मशागत करू नये आणि युरियाची मात्रा ही या काळात देऊ नये. या महत्त्वाच्या बाबी भुईमुगाच्या पिकाच्या बाबतीत लक्षात ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. आता हे झालं भुईमुगाविषयी. आता आपण उन्हाळी हंगामातलं आणखीन एक महत्त्वाचं पीक बाजरी याकडे येऊया. अत्यंत महत्त्वाचं हे बाजरी पीक. या बाजरी पिकासाठी जमीन कशी निवडायची आणि पेरणीपूर्वी त्याची मशागत ही कशी करायची? शेतकऱ्यांना एक गरिबाचं धान्य आपण बाजरी म्हणून ओळखतो. हो. पौष्टिक, ऊर्जा देणारं असं हे बाजरीचं पीक. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून त्याचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. एकंदरच आपण जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मध्यम ते भारी जमीन, आपण चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. नांगरणी करण्यापूर्वी किंवा नांगरट सर्वसाधारणपणे खोल नांगरट करावी, 15 सेंटीमीटर खोल. शेवटच्या कुळवाच्या पाळी देताना सर्वसाधारणपणे 5 ते 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण हे मिक्स करावं आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान आपण बाजरीची पेरणी ही करायला हवी. योग्य वेळ, परत योग्य अंतर आणि एकूणच जी काही आहे अंतरानंतर हेक्टरी प्रमाण आणि पेरणी ही नेमकी करायची कशी, या 4 माझ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या सर. शेतकरी बंधूंनो, बाजरीची पेरणी करताना शक्यतो 2 ते 3 सेंटीमीटर खोलीच्या पेक्षा जास्त खोलीवर आपण बाजरीची पेरणी ही करू नये. ही पहिली महत्त्वाची बाब. 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी बियाणं हे आपण वापरायला हवं. सर्वसाधारणपणे या बाजरी पिकावर अर्गट रोग पडतो. या अर्गट रोगाचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर 20% मिठाच्या द्रावणात बुडवून याची आपण बीज प्रक्रिया करायला हवी. आणि त्यानंतर गोसावी हा एक महत्त्वाचा रोग पडतो. या बुरशीजन्य रोग आहे. याचं नियंत्रण करायचं असेल तर मेटॅक्झिल 6 ग्रॅम प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या रोगापासून आणि किडींपासून याचा बचाव करता येईल. ही प्रक्रिया केल्यानंतर सर्वसाधारणपणे अझोस्पिरिलम किंवा अझोटोबॅक्टर या जैविक खतांची 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण जैविक प्रक्रिया करायची आहे. अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति हेक्टरी आपण या पिकास द्यायची आहे. पेरणीचा एकंदर आपण कालावधी म्हटला तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. कालावधीमध्ये जर उशीर झाला किंवा पेरणी करता जर उशीर झाला तर अतिउष्णतेमध्ये हे पीक सापडतं आणि त्यावेळेस याची परागी भवनामुळं आपण उत्पादन किंवा दाणे भरण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पेरणी करताना ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, आता आपण येऊया बाजरीच्या वाणाकडे. कोणतं वाण वापरावं? विद्यापीठानं जवळजवळ 4-5 वाण विकसित केले आहेत. यामध्ये आदिशक्ती, धनशक्ती, फुले महाशक्ती हे वाण आहेत
आणि या वाणांचा जर आपण योग्य रीतीनं वापर केला तर निश्चितपणे चांगला उत्पादन आपल्याला येऊ शकतं. यामध्ये प्रामुख्यानं खत व्यवस्थापन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं हेक्टरी पेरणी करताना 45 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश हे पेरणी करताना द्यायचं आहे. उर्वरित नत्राची मात्रा ही पेरणीनंतर 30 दिवसांनी म्हणजे खुरपणी झाल्यानंतर द्यायची आहे. अशा प्रकारे आपण याचं खत व्यवस्थापन करायला हवं. बरं, आता तेलबीज या पिकातलं सगळ्यात महत्त्वाचं सूर्यफूल, तर याविषयी सविस्तर थोडी आपण मार्गदर्शन करूया. म्हणजे नेमकं वाण कोणतं असावं, पेरणी कशी करावी, अंतर किती, बीज प्रक्रिया कशी करायची, खत व्यवस्थापन त्याचं कसं करायचं. शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे पेरणीचा कालावधी म्हटला तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करायला हवी. ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता आहे यांनी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत म्हणजे त्या महिन्यापर्यंत पेरणी करायला हवी. एकंदरच वाणांचा जर आपण विचार केला तर 8 ते 10 किलो सुधारित वाण वापरायचं आहे. संकरित वाण असेल तर 5 ते 6 किलो पेरणी करता वापरायचं आहे. बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची आहे. जनरली गावच्या हा महत्त्वाचा एक बुरशीनाशक आहे, हे एक वापरावं. याशिवाय अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम याची आपण जैविक प्रक्रिया करायची आहे. याशिवाय स्फुरद विरघळणारं जीवाणू वापरायचं आहे. हेक्टरी खतांचा जर वापर करायचा झालं तर सर्वसाधारणपणे हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश हे कोरडौसाठी आणि जवळजवळ 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे द्यायचं आहे. अशा रीतीनं आपण खत व्यवस्थापन करायचं आहे. ज्या जमिनीमध्ये गंधकाची मात्रा कमी आहे अशा जमिनीला गंधक देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण ह्या सूर्यफुलाची पेरणी करायची आहे. पेरणी करताना फुले भास्कर, भानू, SS56, KB SS17, फुले रविराज ह्या वाणांची पेरणी आपण करायला हवी. उन्हाळी हंगामातील पिकांच्या नियोजनासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि जाता जाता संदेश. शेतकरी बंधूंनो, आपण सविस्तर चर्चा केली आहे, परंतु पेरणीचा योग्य काळ किंवा योग्य वेळ महत्त्वाची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करा. सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करा. मुगाची पेरणी ही फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या पंधरवडा या दरम्यान करा. बाजरीची पेरणी ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करा. म्हणजेच एकंदरीत बदलत्या हवामानानुसार पेरणी योग्य वेळी, योग्य अंतरावर, योग्य खत व्यवस्थापनाद्वारे झाली तर निश्चितच उत्पादन आपल्याला हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. नक्कीच, म्हणजे उन्हाळी हंगामात आपण सांगितलेल्या पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी नियोजन केलं तर येणारा उन्हाळी हंगाम त्यांना भरभराटीचा नक्कीच होईल. आज आपण खूप छान पद्धतीने हा विषय समजून सांगितलात, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.